लातूरच्या उदगीरमधल्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेनं 19 लाख रुपये बदलून दिलेले होते आणि या सगळ्या प्रकरणी आता बँकेचं ऑडिट सुरू करण्यात आलंय। 19 लाखांव्यतिरिक्त सुद्धा काही चुकीचे व्यवहार या बँकेतनं झालेत का याची चौकशी करण्यासाठी बँकेतील प्रत्येक व्यवहाराची अधिकाऱ्यांमार्फत तपासणी सुरू आहे। दरम्यान या प्रकरणातला डमी खातेदार बनलेला संशयित विशाल देवणे हा फरार आहे। विशाल हा बँकेशेजारीच मनी ट्रान्सफरचं काम करतो आणि त्यानंच व्यापाराचे 19 लाख रुपये बदलण्यासाठी दिल्याचा संशय आहे। त्यामुळे विशालचा शोध लागल्यानंतरच कोणत्या नोटा व्यापाराच्या बदलून दिल्या गेल्या हे कळू शकेल। दरम्यान काल रात्री काँग्रेस कार्यकर्त्यांनी बँकेला घेराव घालत दोषींवरती कारवाई करावी अशी मागणी केली आहे। देवणे हा फक्त मोरक्या आहे। फार मोठं षडयंत्र या बँकेत झालेलं आहे। फार मोठे व्यापाऱ्याला पैसे गेलेले आहेत म्हणून फिर्याद दाखल झाल्याशिवाय गुन्हा दाखल झाल्याशिवाय बँकेचा घेराव उठणार नाही असं म्हणल्यानंतर मॅनेजरनी फिर्याद दाखल केल्यानंतर काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घेराव मागे घेतला। गुन्हा जर दाखल नाही झाला तर परत आम्हाला कायदेशीर मार्गाने पोलीस स्टेशनला घेराव घालावा लागेल।